ग्वालबालांनी सांगितलं, बलरामांनी सांगितलं, आई यांनी माती खाल्ली. यशोदा काठी घेऊन आली, तू माती खाल्ली. यांनी काय सांगितलं, नाम भक्षतवानंब सर्व मिथ्या विसंशना. मी माती खाल्ली नाही, सगळे खोटं बोलतात. का यांनी माती खाल्ली, लिहिलेलं आहे खाल्ली म्हणून, आणि खोटं खोटं नाही बोलत. मग काय, तेव्हाही ब्रह्मांडाचं दर्शन करून दिलं यशोदेला पुन्हा. मग माती खाल्ली नाही. हा का श्रीकृष्ण करत काहीच नाही, तो केवळ दिव्याप्रमाणे साक्षी आहे. करण्याचं काम सगळं मायेच आहे. आणि ते केलं. आणि यशोदेने सांगितलं, चल तोंड उघड, तोंड उघड. तोंड उघडल्याबरोबर पुन्हा ब्रह्मांडाचं दर्शन करून दिलं. दर्शन झालं ब्रह्मांडाचं, 2 वेळा दर्शन करून दिलं. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, आता एक दिवस आणि गर्गाचार्य यादवांचे कुलगुरू आहेत आणि गोपांचे कुलगुरू शांडिल ऋषी आहेत. तर गर्गाचार्य नामकरण करायला म्हणून मथुर वृंदावनला आले, गोकुळामध्ये वृंदावन. तर आता गर्गाचार्य यादवांचे कुलगुरू आणि वसुदेव यादव. तर आणि वसुदेवांनी सांगितलं की तुम्ही माझ्या मुलांचं नामकरण करून या. सांगितलं येऊन नंदबाबाला की, आणि मुलांचं नामकरण करायला मला वसुदेवांनी पाठवलंय. नंदबाबाला ही शंका आली नाही की आपले गुरु तर शांडिल्य ऋषी आहेत, यांना कसं पाठवलं. मग नाही, त्यांना वाटलं आपलं प्रेम आहे आणि दोघांचं प्रेम आहे, सगळ्या यांना पाठवून दिलं म्हणून. तर त्यांना काय माहिती की दोघेही वसुदेवाची मुलं आहेत म्हणून आले. त्यांनी सांगितलं गर्गाचार्यांनी नामकरणाला अर्धा दिवस लागेल. नंदबाबांनी सांगितलं मी आता सगळ्यांना माहिती करतो. सांगितलं तुम्ही जर सगळ्यांना माहिती कराल आणि मी नामकरण केलं, ही गोष्ट जर कंसाला कळली तर कंसाला असं वाटेल की हा आणि वसुदेवाचा मुलगा आहे, कारण मी यादवांचा कुलगुरू आहे. जर आपण कंस वसुदेव देवकीला त्रास देईल, मला त्रास देईल, तुम्हाला त्रास देईल, मुलांना त्रास देईल. जर आपण गपचिप नामकरण करून देत असाल तर मी आता एवढे मोठे संत आणि ऋषी ब्राह्मण यांचं काय ऐकायचं नाही. ठीक आहे म्हणाले. गाईच्या गोठ्यामध्ये आणि हे काम करून घेतलं. गाईच्या गोठ्यासारखी पवित्र वस्तू आपल्या घरात दुसरी नाहीच आहे. गाई, ज्याला टीबी झाला असेल ना, तो जर गाईच्या गोठ्यामध्ये आणि वर्षभर झोपला ना, त्याचा टीबी निघून जातो. गाईचे गायच पाहिजे तिथे. तिथे कोंबड्या बकऱ्या म्हैस हे नको तिथे. आणि ते म्हणजे गाईमध्ये इतकी शक्ती आहे, जी स्त्री वांज असेल तिने 108 दिवस लाल गाय आणि तिथं लालच वासरू यांची जर सेवा केली आणि त्या गोठ्यात ती 108 दिवस राहिली तर तिला मुलगा होतो, निश्चित होतो. गोलोकखंडामध्ये हे लिहिलेलं आहे, गर्गाचार्यांनी लिहिलेलं आहे. आणि गर्गाचार्यांनी आणि हा तर गर्गाचार्यांनी गोलोकखंड हा त्याने गर्गाचार्याने लिहिलं. गर्ग संहिता त्याचं नाव आहे. सगळ्या कृष्णाचार्य आहेत. गर्गाचार्य यादवांचे कुलगुरू होते आणि त्यांनी स्वतः बघितलेलं आहे, हे सगळं लिहिलेलं आहे तेव्हा. आणि तर यशोदेने तिथे मग त्याचं नामकरण करायचं आहे म्हणे. ठीक आहे, गाईच्या गोठ्यात हे केलं. यशोदेच्या मांडीवर बलराम आणि रोहिणीच्या मांडीवर श्रीकृष्ण. सांगितलं हवन वगैरे झालं. यशोदेच्या मांडीवर जो आहे तो बलामध्ये श्रेष्ठ राहील, प्रत्यक्ष शेषावतार आहे म्हणून त्याला, आणि योगमायेने त्याचं आकर्षण केलं म्हणून त्याला संकर्षण म्हणतील. आणि हा आणि बलामध्ये रामाप्रमाणे श्रेष्ठ म्हणून त्याला बलराम म्हणतील. हा नेहमी श्रीकृष्णाचा रक्षक म्हणून राहील. आणि जो रोहिणीच्या मांडीवर आहे त्याचे युगायुगामध्ये अनेक रंग बदलले, या आणि युगामध्ये त्याचा श्याम म्हणून राहील म्हणून त्याला श्याम सुंदर म्हणतील. हा सगळ्यांचं आकर्षण करणार आहे म्हणून त्याला कृष्ण म्हणतील. कृष्ण इति कर्षयति. आणि असं समजा की हा प्रत्यक्ष नारायण आहे. नामकरण केलं आणि यशोदेने सांगितलं आपण जेवण करा. गर्गाचार्य आणि स्वयंपाक आपल्या हाताने करत होते. त्यांनी स्वयंपाक केला, जेवण केलं आणि गर्गाचार्य दुपारच्या नंतर निघून गेले. बोली वृंदावन बिहारी लाल की. आता बालकृष्ण ग्वालबालांच्या बरोबर खेळायला लागले. आता
5 वर्षाचे झाले. ग्वालबाल सगळे नंदभवनामध्ये येत होते. नंदभवनामध्ये ग्वालबालाचे खेळायचे, खूप खेळायचे, खूप बोलायचे. तेव्हा बालकृष्णांनी बघितलं की आपल्या गोकुळामध्ये इतका गोरस होतोय आणि सगळे ग्वालबाल इतके रोड का आहे. त्यांनी सांगितलं, काय रे, आपल्या गोकुळामध्ये इतका गोरस होतो आणि तुम्ही इतके रोड का कन्हैया, आम्हाला गोरस मिळते कुठे? का बरं? कंसाचे शिपाई कराच्या रूपामध्ये जबरदस्तीने घेऊन जातात. हो, जबरदस्तीने नेतात. हो, आणि तुम्ही काय खाता मग? ताक आणि भाकरी. ब्रजवासी लोक जी भाकरी खातात ना, त्याला रोटी म्हणतात. ती कशी करतात माहिती आहे आपल्याला? ती आणि उडीद असतात आपले, उडीद काळेच उडीद, त्याचा उडदाचा सोला नाही, काळे उडीद पूर्णच्या पूर्ण, आणि चणे सालासहित चणे, काळे उडीद आणि गहू, हे 3 एकत्र दळून आणतात. म्हणजे त्या पिठामध्ये सगळे ते उडदाचे साल साल दिसतात आपल्याला, ते काढत नाही. त्यात आणखी काही वस्तू घालून ती रोटी, इतकी स्वादिष्ट रोटी लागते ते. आमचा तिथे आश्रम आहे वृंदावनला, आम्ही गेलो की आमचे प्रेमी लोक, शिष्ट लोक आम्हाला ते करून खाऊ घालतात. तर ते म्हणाले, ती रोटी आणि ताक आणि लोणी वगैरे नाही करणं, लोणी वगैरे सगळे कंसाचे शिपाई घेऊन जातात. बालकृष्णांनी विचार केला की माझ्या आणि गोकुळातला गोरस आणि शत्रूची शक्ती वाढते आहे, मी आता शत्रूची शक्ती वाढू देणार नाही. बघा, इथे थोडी राजनीती आहे. आमचा राजनीतीशी काही संबंध नाही आहे, अजिबात नाही आहे. तर त्या ठिकाणी पण जे ह्यात आहे ते सांगतो. बाळकृष्णांनी सांगितलं, मी आता आणि शत्रूची शक्ती वाढू देणार नाही. आज आपल्या देशामध्ये काय होते आहे, शत्रूची शक्ती वाढते आणि कोण वाढवते? आपण वाढवतोय, हे राज्यकर्ते वाढवत आहेत. शत्रूची शक्ती पुष्कळ वाढते आहे. म्हणजे जे आणि अल्पसंख्यक म्हणतात ते पुढे, आणि जास्त संख्यक होतील, आपण अल्पसंख्यक होऊ. आपल्याला माहिती आहे तुमच्याकरता नियम काय आहे, 2नंतर लांबवा, 3नंतर थांबवा, आणि त्यांच्याकरता वाटेल तेवढे लांबवा. म्हणजे आम्ही हे बघितलेले आहे की एक आमचाच एक भजन करणाराच आहे, यवन आहे जातीचा, भजन करणार आहे, चांगलं भजन करतो, प्रेमी आहे, आम्हाला गुरुजीच म्हणतो तो. त्याला बायका किती आहे? 3. म्हटलं का रे, बायका 3 आणि मुलं 39 मुलं आहेत त्याला. 3 बायकांपासून 39 मुलं. म्हणे अब्बाजान पीछे लगे कि और शादी कर ले. म्हटलं 3 और भी कर ले आणि आधा डझन हो जाएंगे, फिर एक पलटन हो जाएंगे घर में. हे काय आहे? तुम्ही जर दुसरं लग्न केलं, तुमच्या हातात बेडी पडेल. त्यांचे 3-3, 4-4 लग्न होतात. त्यांच्याकरता काही आणि काय नाही. त्यांना जर सांगितलं की तुम्ही हे बंधन ठेवा, आमच्या शास्त्रात, तुमच्या शास्त्रात लिहिलेलं आहे काय हे करा म्हणून, बंधन करा, तुमच्यासाठी नियम आहे. नियम कोणत्याही देशात प्रत्येकाकरता नियम एक असतो. जाऊन बघा, प्रत्येक देशात जाऊन बघा, अमेरिकेत जाऊन बघा, रशियामध्ये जाऊन बघा, इंग्लंडमध्ये जाऊन बघा. आमचे पुष्कळ शिष्ट लोक, नातेवाईक तिथे आहेत. पण इथे तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं, आता मी शत्रूची शक्ती वाढू देणार नाही, मी गोरस गोकुळाच्या बाहेर नाही जाऊ देणार. लोक म्हणतात श्रीकृष्णाने चोरी केली. चोरी का केली? नंदबाबाच्या घरी गायी किती होत्या माहिती आहे आपल्याला? नंदबाबाच्या घरी 9 लाख गायी होत्या. 9 लाख गायी होत्या. त्यातल्या 2 लाख काल नंद उत्सव झाला ना, नंद उत्सवात 2 लाख गायी ब्राह्मणांना दान देऊन टाकल्या. 2 लाख, मग 7 लाख गायी आहे. इतक्या तर लोणी, 4 गायी असल्या तर लोणी खावल्या जात नाही त्यांच्याच्याने. 9 लाख 7 लाख गायी, याचा त्याला चोरी करण्याची काही आवश्यकता आहे? त्यांनी तर काय चोरी केली म्हणजे काय केलं त्यांनी, बघू आपण आता. तर त्यांनी सांगितलं, मी आता तुम्हाला खाऊ घालेल. कन्हैया, घरचं गोरस रोज रोज खाऊ घालशील तर मग यशोदा मारणार नाही. मी घरचं नाही, मी कमाई करेल. कमाई करशील म्हणजे तू काय करशील कन्हैया? तू चोरी करशील? म्हणाले हो, कारण चोरी करणं पाप आहे. त्याने माझ्यावर काय, जगातली कोणती वस्तू देवाचीच आहे की नाही? देवानी देवाची वस्तू गेली म्हणजे चोरी झाली काय? एका मुलांनी आपल्या पित्याच्या कपाटातले आणि वस्तू काढली, ती चोरी झाली काय? नाही, त्याचीच वस्तू त्याने काढली, ती चोरी कुठे झाली? ती चोरी नाही झाली. सांगेल ते कहते ठीक आहे, आपण आता एक मंडळ स्थापन करू. मंडळ स्थापन केलं. ग्वालबालांनी विचारलं, कन्हैया आपल्या मंडळाचं नाव काय? बाल गोपाल चोर विद्या प्रचार मंडळ.
नाव ठेवलं. याचा अध्यक्ष कोण? अध्यक्ष मी आणि आम्ही तुम्ही सभासद. आमचं काम काय? कोणाच्या घरी किती गोरज झालं हे अध्यक्षाला सांगायचं आणि मग अध्यक्षांनी त्यांना खाऊ घालायचं. हे बघा, जे मंडळाचे सदस्य होते त्यांच्याच घरी चोरी व्हायची, त्यांच्याच घरी जायचं, दुसऱ्याच्या घरी नाही जायचं, तिथेच जायचं मंडळाचे सदस्य. तर मग त्या ठिकाणी सांगितलं की ठीक आहे आता मग तर मंडळ अध्यक्ष मी. अध्यक्षाचं काम काय? सभासदांचं काम आहे कोणाच्या घरी किती गोरज झालं हे येऊन सांगायचं आणि अध्यक्षांनी खावं. मंडळ आता तेव्हा होते, थोडासा फरक झाला. तेव्हाचा अध्यक्ष सभासदांना खाऊ घालत होता आणि आजचा अध्यक्ष स्वतःच खाऊन टाकतो, गट्टम करतो. तेव्हा ठीक आहे, मग आता मुहूर्त करायचं. मुहूर्त कुठे करायचं? बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्वाल बाल अतिशय गरीब, म्हणजे फाटके वस्त्र नेत होते. श्रीकृष्णांनी नियम केले होते, 4 नियम दुपारच्या प्रसंगात सांगू. शिवलेले कपडे घालत नव्हते ते, कारण काय, गालबाल फाटके कपडे घालत होते. याने विचार केला, मी आणि मोठ्या माणसाचा मुलगा आहे, मला चांगले कपडे घालत त्याने आधी त्यांना चांगले कपडे श्रीकृष्णांनी घालून दिले आणि मग स्वतः घातले. केव्हा घातले बघू आपण आता. तेव्हा तर त्या ठिकाणी यांनी विचार केला की आता आपल्याला मुहूर्त करायचं. कोणाच्याकडे? तोक नावाचा एक वाला होता. लीला इतक्या आहेत बघा की महिनाभर तरी नुसत्या लीला सांगत बसला तरी दशमस्कंद संपत नाही, इतक्या लीला आहे. सप्ताहामध्ये वेळेचं अतिशय बंधन असतं. तेव्हा तोक नावाचा एक ग्वाला होता, अगदी गरीब, फक्त एक आपलं धोतर नसत होता आणि एक कपडा अंगावरती घ्यायचा असं, त्याच्या घरी गरीब होता. तर त्यांनी सांगितलं की कन्हैया, आज माझ्या घरी पुष्कळ गोरस आहे, नेहमी गोरस राहत नाही, कंसाची शिपाई घेऊन जातात, आज आहे. आज कसा आहे रे? कन्हैया, आईने सांगितलं आज गोरस आईने लपून ठेवलेला आहे. हो, आणि आईने गोरस लपवून ठेवला. आईने सांगितलं की आज मी मथुरेचा बाजार आहे, मी गोरस विकायला मथुरेच्या बाजारात जाते आणि मग धन आलं म्हणजे मग धनाचं पुष्कळ काम आहे. हो, का बरं? कन्हैया, आमच्या घरामध्ये धान्याचा एक दाणाही नाही आहे. कोणाला सांगताय? श्रीकृष्णाला सांगताय. आमच्या घरात धान्याचा दाणा नाही. आणि आज 4-5 दिवस झाले आई रोज मागून आणते आणि सांगितलं माझ्या घरी आलं म्हणजे मी देऊन टाकेल तुम्हाला असं. पण कन्हैया, माझ्या आईने सांगितलं यशोदेला सांगू नका. का बरं? यशोदेचा हा स्वभाव होता, ज्याच्या घरात काही नसलं ना यशोदा भरपूर पाठवून देत असे. ददात यशा इथे यशोदा. तर तिला सांगत नव्हती, ती उपाशी राहत होती. पण यशोदेला सांगत नव्हती. सांगितलं तर यशोदा धन्य आणि ठीक आहे, यशोदा नाही, यशोदेचा मुलगा धान्याने लवालप करून देईल. बघा, परत मला सांगते की त्याच्या घरात आणि नाही आहे, धान्य नाही आहे. आईने सांगितलं आता आणि गोरस विकला गेला म्हणजे मी तुम्हाला कपडे करेल. आई मग आम्हाला नवे कपडे करून देईल. कन्हैया, लग्न नवे कपडे घातले म्हणजे लग्न होत असतं ना रे. त्यांना असंच वाटलं फक्त की नवे कपडे फक्त लग्नाच्या वेळेलाच घालतात, बिचारांना कपडेच नाही, मग काय करतील? तर म्हणाले हो. तर मग त्या आई म्हणाली शिवून दे. आणि आम्ही आईला सांगितलं, आई तुझी पण साडी फाटली आहे. आई म्हणून नाही, आधी तुम्हाला कपडे करेल, धान्य भरून ठेवेल मी. तर आईने गोरस ठेवला. तर मुहूर्त माझ्या घरी करा ना. आई विकायला जाणार आहे. बघा, मुहूर्त करायचं म्हणजे सगळं सत्यानाश करायचं, तर खाऊन टाकायचं. वृत्ती बघा कशी आहे आणि श्रीकृष्णाची लीला कशी आहे. तेव्हा तर तिथे किती मटकी होती? 3 मटकी. लीला 1 मटकी, 2 मटकी, 3 मटकी, 4 मटकी, 5 मटकी, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 17 मटकीपर्यंत लीला होते. 17 मटकी एका वेळेला त्यांनी फोडल्या. कधी 1 पडत होते, कधी 2 पडत होते. काय आहे याच्यात देखील अध्यात्म आहे. 1 मटकी म्हणजे अद्वैत, 2 मटकी म्हणजे द्वैत, 3 मटकी म्हणजे 3 गुण, 4 मटकी म्हणजे 4 पुरुषार्थ, 5 मटकी म्हणजे पंचमहाभूत पृथ्वी आपले 6 मटकी म्हणजे षड्विकार, 7 मटकी म्हणजे सप्तविलय,
8 मटकी म्हणजे अष्टदा प्रकृती, 9 मटकी म्हणजे पूर्ण संख्या, 10 म्हणजे दशेंद्रिय, असे 17 मटकी म्हणजे आपलं शरीर. आपलं शरीर 17 तत्वांचं झालेलं आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण किती झाले? 15, आणि मन आणि बुद्धी 16 आणि 17. त्या ती मटकी 17 मटकी कुठली फोडेल बघू आता. आताच प्रसंगात येईल सकाळच्या. 17 मटकी कुठली फोडेल? 17 एकदम फोडून टाकेल, इतके मटकी फोडेल. आणि श्रीकृष्ण आपल्या हाताने फोडेल. कोणाच्या घरती फोडेल माहिती नाही सध्या, तासभराने माहिती होईल तेव्हा सांगून देऊ आपल्याला. तर तेव्हा रहस्यमय लिहिलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की कन्हैया आता मुहूर्त माझ्या घरी झाला पाहिजे. हो, पण कन्हैया आई कुठे बाहेर जात नाही, आई कामात खूप लागलेली आहे. हो हो, प्रत्येक गोपी चाहत होत्या की श्रीकृष्णाने आपल्या घरी यावं म्हणून. तिथे म्हणजे ते हे करायचं, ते सगळ्यांना असं वाटत होतं आपल्या घरी यावं. बरं, मग आई कुठे बाहेर जात नाही. आणि आई मथुरेला विकायला जाणार आहे. हो ठीक आहे, मग तर मुहूर्त तुझ्या घरी करायचा. ठीक आहे. वृंदावन बिहारी लाल की जय. सगळे ग्वालबाल उभे करून दिले. आणि कोणत्या गोपीला कोणत्या वेळेला काय म्हणेल याचा भरोसा नाही. कोणाला आई म्हणायचा, कोणाला मावशी, कोणाला आणि काकी, कोणाला अगदी म्हातारी दिसली की अगं तुझा नवरा ऐकून जातोय, तू एकटे कशाला जाते, चल माझ्याबरोबर, असं म्हणायचं. सगळ्यांना अगदी आनंद व्हायचा. आता याच्या घरी, तोच्या घरी गेला, तिथे गेला म्हणजे पण आई कुठे बाहेर जात नाही. मग त्याला माहिती आहे की माझ्याशी बोलण्यात लागली म्हणजे. मग सगळे उभे राहिले, तिथे उभे राहिले. हा गेला आणि एकदम हाक मारली, मावशी. झाली मावशी त्याची ती. ए मावशी, मावशी ग. ए तिने सांगितलं आला हा, आज मावशी म्हणतोय. कधी गोपी म्हणायचा, कधी काय मावशी. कन्हैया नाही कन्हैया आज खूप कामामध्ये आहे. हे बघ तू कुठल्या कामात आहे मला माहिती आहे. नेहमी सांगतो मला माहिती आहे, मी ओळखतो. काय माहिती आहे रे तुला? मला फार जरुरीचं काम आहे. मावशी तुझं काम सांगू काय आहे? काय? मथुरेला गोरस विकायला जाणार आहे ना. अगं बाई तुला कसं माहिती? मी मनकवडा आहे ना. कसला मनकवडा? उल्लू बनवते. हिच्या मुलांनी जे जे सांगितलं ते सगळं तिथे सांगतो. मग तर म्हणाले तू गोरस विकायला मथुरेला जायचं आहे ना. तर मावशी आणखी सांगू, तुझ्या घरात धान्याचा एक दाणाही नाही. कन्हैया तुला कसं कळलं? मी मनकवडा आहे. कन्हैया यशोदेला सांगू नकोस रे, कारण काय भीती वाटते यशोदा पाठवून देईल घरी. सगळं सांगू नको. अरे यशोदेच्या मुलाला कळलं म्हणजे यशोदेला कळलंच नाही. तर सांग. नाही मी सांगणार नाही ग. पण मग आणि तू गोरस आणल्यानंतर तू मुलांना कपडे करून देणार. तुला सगळं माहिती. तुला अगं मी मनकवडा आहे ना. सगळ्या मनात कसला मनकवडा आहे? तिकडचं ऐकलं इकडे सांगतो मनकवडा आहे ना. बरं आहे बघ तू. बरं कन्हैया तू मनकवडा आहे ना, मला ते एक गोष्ट सांग ना. माझा गोरस विकला जाईल का नाही? थांब सांगतो. ओम तीम तोम तीम काहीतरी म्हणून द्यायचं. मग तिला वाटलं मावशी कदाचित गोरस विकला नाही जाणार, कारण त्याच्यासाठी तसं काही भानगडच चालू आहे. गोरसाठी विकला नाही जाणार, मग मला धन मिळणार नाही. कोणाच्या तोंडाचे शब्द आहेत? परब्रह्माच्या, की तुला धन भरपूर मिळेल मावशी, धन भरपूर. ते गोरस कुठे जाणार नाही. कृष्णाच्या तोंडात किती जाईल एवढा एखादा ग्वालात जबरदस्तीने काढून देईल तेवढंच. बाकी लोकांच्या घरचं गोरस खायला त्यांनी हे केलं काय? एवढंच जाईल, तेवढं पुरे आहे. तेव्हा त्याला वृंदावनमध्ये किनका म्हणतात. त्या प्रसादाला किनका, तर ते त्याला किनका म्हणतात ते तिथे. तर तर तुला धन भरपूर मिळेल. अरे मग विकल्या जाणार नाही, धन कसं मिळेल? मावशी सगळ्या गोष्टी मनकवड्याला विचारत नसतात. आता बाईक माहीतच नाही पुढचं काही काय सांगणार आहे. मारल्या गप्पा. मग बरं मावशी मी ज्याच्याकरता आलो, मी आता पल्ली पार गेलो होतो. पल्ली पार म्हणजे यमुनेच्या पार जे जातात ना ब्रजवासी, त्याला ते पल्ली पार म्हणतात. तू कशाला गेला? अगं नंदबाबांच्या बरोबर गेलो तिथे. आता
याला काय माहिती कुठल्या गावची राहणारी आणि कुठून लग्न होऊन आली, काही कर याला माहिती काय. आता बघ का, तर मावशी मी पल्ली पार गेलो तिथे, तेव्हा तुझा एक दादा आहे ना, दगड मारतोय, लगा तो तीर नाही तो तुक्का, दुसरीकडे जाऊ काहीतरी सांगू. आणि खरंच तिचा एक भाऊ होता, हो माझा आहे ना, माझा दादा आहे ना. अगं तो 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 तुझा दादा म्हणजे तो मोठा आणि तू लहान. हो तुझा दादा तुझ्यासारखा दिसतो की नाही. म्हणाले हो. अगो बाई तू खरं तरी मनकवडा आहे. कसलं. बहीण भाऊ जवळ सारखेच दिसतात. असं का रे. हो तर मी पल्ली पार गेलो, तिथे मला तुझा दादा दिसला. हो का रे. किती गोष्टीत गोष्टीत आणली बघा तिला. तर तुझ्या दादाच्या हातामध्ये एवढी एक गाठोडी असेल नाही. अगं मला तर बोलू दे, तिच्याचकडनं काढून घेतो तिला सांगतो सगळं. गाठोडी. हो तर मी मावशी तुझा दादा म्हणजे माझा कोण झाला. कोण झाला रे. अगं तू माझी मावशी म्हणजे तू माझा मामा नाही का झाला. केला त्याला मामा. मामा करायला काका करायला काही वेळच नाही लागत. तो तो माझा मामा नाही का झाला. हो मामा झाला. आणि मी मग मावशी मामाला आणि दंडवत प्रणाम केला. हो का रे. मग मामानी माझी पप्पी घेतली. घ्या पप्पी देऊन टाकली एक त्यांनी मामाला. आणि मी मामांना सांगितलं मामा मथुरेला जाताय ना. मामानी देखील म्हटलं तू कसं ओळखलं रे. हो बाई तू मनकवडा आहे तर बरोबर ओळखशीलच. त्याला मथुरेला जात असतो नेहमी तो. तर मी मामांना सांगितलं की बघा तुम्ही घरी चला आणि मावशी पण मथुरेला जाणार आहे. तू सांगितलं त्यांना. हो गोरस विकायला. आणि तुम्ही बरोबर असले म्हणजे गोरसाची किंमत वगैरे चांगली येईल. हो बरोबर आहे. अगो बाई तू सांगितलं बरं झालं तू मनकवडा आहे. मग मग त्याला आणलं का नाही. मावशी त्याने सांगितलं तिथे आलं म्हणजे मग तुझी मावशी आणि खूप मागे पुढे मागे पुढे मागे पुढे करते आणि वेळ होऊन जातो. मग मी म्हटलं मी मावशीला जाऊन सांगून दे. सांगू नको म्हणे. मावशीला सांगू नकोस. मावशीला नको सांगू. नाही म्हणे. मी सांगून दिलं. आणि मामा तिथे बसला. तिथे आहे. मग आला का नाही. तू त्याला घेऊन ये ना. मग मावशी मी सांगितलं घरी जा आणि दोघं मिळून जेवण वगैरे करून जा. मग कन्हैया मी त्याला आणायला जाऊ. तू कोणावर. मावशी मी कुठे जाणार आता. मावशी आम्हाला पुष्कळ काम आहे. आमचं एक मंडळ झालेलं आहे आणि त्या मंडळाचा मुहूर्त आहे. मुहूर्त कुठे. इथेच आहे ना. इथे म्हणजे अगदी इथेच असं समज. नाही मुहूर्त आहे केव्हा. आता थोड्या वेळात मुहूर्त होईल. आम्ही मुहूर्ताची वाट बघतोय. म्हणजे तू बाहेर गेली की आमचा मुहूर्त सुरू होईल तिला. आणि आमचा मुहूर्त आहे आता. हो हा तो कुठे गेला. कोणाचं गेला पाठवलं. अगं तो मंडळाचा सदस्य आहे ना आमच्या. तो देखील वाट बघतो मुहूर्ताची. बरं मग मी जाऊन दादाला घेऊन तू जाऊन घेऊन जाल तुमचा मुहूर्त. नाही म्हणून तोपर्यंत पण आमचा मुहूर्त होऊन जाईल मावशी. नाही मुहूर्ताची वेळ काय काही नाही. तू आता दादाला आणायला जाते ना. तू गेली की आमचा मुहूर्त सुरू होऊन जाईल. हो का रे. परमेश्वर जीवाला बरोबर कल्पना देतो सगळी. पण जीव आता मायामध्ये इतका गुरफटलेला आहे खूप. आणि ती ताबडतोब मातांची सवय असते. एकटी कधी जाणार नाही. हिच्या घरी जाईल. तू चालते काय. भागवताची वेळ झाली चालते. तू येते काय. तू येते काय. अगं माझं व्हायचं आहे अजून. भागवताला वेळ लागेल ना. मग लागू दे ना. मग आपण बरोबर जाऊ. इकडे भागवत गेलं तर पण ती आली पाहिजे बरोबर. आणि 10-12 जणी मिळून येतात. तशी हिच्या घरी गेली. तू येते पल्ली पार. नाही बाई मी. तू येते. नाही ही गेली. ही तिकडे गेल्याबरोबर बाळकृष्ण सांगितलं चला रे आपला मार्ग मोकळा झाला. त्यांना बोलावलं. 3 मटकी लावलेल्या होत्या. खाली होतं ताक, मध्ये होतं दही आणि वर होतं हे सत्वगुण रजगुण आणि तमोगुण. तिथे एकावर एक चढले आणि तिथे ती अगोदर लोणी ताक सगळ्यांना. मधुमंगल जो पौर्णिमाशीचा मुलगा होता त्याने आपल्या हाताने खाऊ घातलं सगळ्यांना. आणि तू खाऊ घाल म्हणे. मग लोणी. 3ही मटकी फोडून टाकली. बघा अगदी गरीब आहे. घरामध्ये धान्याचा दाना नाही. आणि श्रीकृष्णाने असं का केलं. श्रीकृष्णाच्या प्रजलीला कृपा करण्याकरता आहे. नुकसान करण्याकरता नाही. तो चोर नाही आहे. तर त्यांनी ते मटकी फोडून टाकली सगळी. आणि ते मटकी फोडून टाकली आणि खाली पडली. सगळ्यांना गोरस दिलं. हात कशाला पुसायचे. हे जे धुवून कपडे ठेवलेत ना याचा मालक मी आहे. पोटचा सगळ्यांना त्याच्याच घरच्या त्या हात
पुसून टाकले आणि जाण्याची वेळ झाली. कन्हैया आई आली तोकनी सांगितलं आणि आई चिडून आली. तिथे दादा नाही दादी नाही, कोण असणार तिथे. तिथपर्यंत गेली, बोंबलत परत आली पुन्हा. मग तिथे मग का आई हातामध्ये आणि झाडाची फांटी घेऊन आली. काय झालं ग? कसला दादा आणि कसली दादी? मेल्याची मी आता चांगली. बरं, ग्वालबालांनी हे विचारलं, कन्हैया चोरी करताना जर आपण पकडला गेलो तर? कन्हैया मी तुम्हाला एक मंत्र सांगतो, मंत्र आम्ही आपल्याला सांगतो, त्याचा प्रयोग आमच्यावर नका करू. नाही हे बरं दिसते मंत्र म्हणा उठला, हे बरं दिसते मंत्र म्हणा नाही. मग जर श्रीकृष्णाने त्यांना मंत्र दिला, श्रीकृष्णाने मंत्र दिला, मग महाराजाला उचलून दिलं तरी चालेल. मंत्र काय? कफल्लम. कफल्लमचा अर्थ काय? कफल्ल नावाचे ऋषी होते. सगळ्याच विद्या ऋषीमुनीपासून झालेल्या आहेत आणि सात्विक चोरी जी आहे ती कफल्ल नावाचे एक ऋषी होते त्यांच्यापासून झालेली आहे. सात्विक चोरी कशी असते? गुलाबाचं फूल आणि मोगऱ्याचं फूल श्रीकृष्णाला खूप आवडते. वृंदावनमध्ये आपण बाकेबिहारीचा बगीचा आहे, त्यामध्ये गेला त्याचा आपण एकदम जाऊ देत नाहीत कोणाला, कारण अति वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. आणि आमच्या परिचयाने मी एक दोघांना एकाला घेऊन गेलो तर एका बाईने फुलं तोडून दिली. सांगितलं हात नका लावू म्हणून. म्हणे कोणी बघत बाकी बिहारीनंतर बघितलं देऊन टाक. त्या पूजाला म्हटलं आहे बाकी बिहारला वाहून दे. त्यापासून आम्ही कोणाला नेत नाही, आम्ही समजा आमची ओळखच नाही. जिथे वृंदावनला बाकी बिहारीचा बगीचा आहे आणि बरसानाला राधा राणीचा बगीचा आहे. तेव्हा जर एखादं गुलाबाचं फूल एखाद्याच्या बागेत आहे, आपली इच्छा आहे ते फुल तोडायचं आणि इथे देवाला वाहून द्यायचं, सात्विक इच्छा आहे. ते फुल तोडताना जर आपण कफल्लम म्हटलं तर आपण पकडलं जाणार नाही तिथे. तेव्हा ठीक आहे. मग तर आता तिकडे गेली. तिकडे गेल्याबरोबर त्यांनी सांगितलं, कन्हैया आई आली, हातामध्ये झाडाची फांटी घेऊन आली. बरं घाबरू नका, सगळे दाराच्या मागे असे लपले. रागारागाने आली ती, आता चांगली खबर घेते म्हणून. रागाराने आल्याबरोबर तिथे हे सगळे तिने घरात प्रवेश केला बरोबर एकदम. हे सगळे कफल्लम कफल्लम या तोक देखील तिचा मुलगा देखील होता. थांबा मेल्या. तिन्ही मटकी फुटून टाकल्या गेली. बघा मटकीचे 3 मटकी. ही काय म्हणते गोपी, कन्हैया तू सांगितलं धन पुष्कळ मिळेल म्हणून, आणि तिच्या आकाशाचा गुण शब्द आहे, शब्दाला नाश नाही. त्यांनी काय तिने बघितल्याबरोबर काय सांगितलं, काय बघितलं, त्या प्रत्येक मटक्यामध्ये श्रीकृष्णाचं रूप दिसायला लागलं तिला. मटक्याचा जो एक एक तुकडा होता ना, त्याला साक्षात्काराचे 2 प्रकार आहेत. आपल्याला सांगितलं आम्ही, एक परोक्ष साक्षात्कार आणि एक अपरोक्ष साक्षात्कार. एका ठिकाणी भगवंताची भावना करणं याला म्हणतात परोक्ष साक्षात्कार, आणि प्रत्येक ठिकाणी त्याला बघणं याला अपरोक्ष. तिला प्रत्येक मटक्याच्या तुकड्यामध्ये श्रीकृष्णाचं दर्शन व्हायला. तिने सांगितलं, कन्हैया तुम्हाला सांगितलं धन पुष्कळ मिळेल. बाळकृष्ण काय सांगतात, तिच्या कानावर शब्द आले, धन आत्मध्ये बघ, धन आत आहे, धन आत आहे. याचा अर्थ काय? आपलं आत्मरूपी धन शरीराच्या आतमध्ये आहे, एक अर्थ हा, आणि एक आतल्या खोलीत बघ. आतल्या खोलीत बघितल्याबरोबर आणि जी धान्याची भांडी होती, धान्याचे डबे होते, एकही डबा रिकामा नाही, सगळे लबालब भरलेले प्रत्येक ठिकाणी. आणि जी ब्रजवासी लोक आणि रिकाम्या मटक्यांची उतरंडी लावून ठेवत असतात. त्यांचा असा समज आहे की कधीतरी कन्हैया ही मटकी भरून देईल म्हणून. प्रत्येक ब्रजवासीच्या घरामध्ये एक तरी रिकाम्या मटक्याची आणि उतरंडी असते, आणि मोठी असते ती उतरंडी. ती उतरंडी होती आणि तिने बघितलं एकदम, तर त्या उतरंडी प्रत्येक उतरंडी मोहराने भरलेली होती. तिथे त्या ठिकाणी तिने काय सांगितलं आतमध्ये गेल्याबरोबर, कन्हैया माझ्या आणि गोरसाचं मूल्य इतकं होत नव्हतं रे कन्हैया. मला कधी तिला जीवनामध्ये कधी पुन्हा कुठे जावं लागलं नाही, तिला कधी गोरस विकायला जावं लागलं नाही, काही नाही. तिथे तू मला किती भरपूर दिलं. सांगा हे श्रीकृष्णाचे आणि चोरी करणं आहे की कृपा करणं आहे? तेव्हा असे अनेक प्रसंग आहेत, अनेक प्रसंग त्या ठिकाणी आहेत. असे एकदा गोपी गाराणी करायला सांगितलं, सांगितलं की हा त्रास देतो. प्रभावती नावाच्या गोपीने सांगितलं खूप. तेव्हा यशोदीने सांगितलं, तुम्ही त्याला मुद्दे मला थेट पकडून आणा, मी चांगली शिक्षा करते. प्रभावती नावाची गोपी होती, यशोदीची मैत्रीण होती, आणि कन्हैयाला एक दिवस धरला. तिच्याच घरात होता, तिच्या मुलांवर. त्याला धरला, चल आता बरं सापडला. ती घुंगट घेत होती, घुंगट घेऊन गेली तिथे
तिथे घर आल्याबरोबर ए आई सोड ना ग, आई मेल्या, आता आई आई करतोय. आतापर्यंत प्रभाती प्रभाती म्हणत होता, आता आई आई करतो. ए आई सोड ना ग, ए आई सोड ना मला. तर यशोदा गेली. यशोदेने सांगितलं का, तू सांगितलं ना मुद्दे मला पकडा. हे बघ या मेल्याला आणलेलं आहे. तोंडावरचं घुंगट काढल्याबरोबर नंदबाबा होते तिकडे गेले. म्हणतो तिचाच मुलगा तो. यशोदा हे काय केलं तू? तू मेला का? मी तुला सांगितलं आई सोड. मग कन्हैया कुठे गेला? आतून कन्हैया यायला लागला. हे प्रभावती मी इथे आहे. तिला कळे ना हे काय. यशोदेने सांगितलं की प्रभावती हे काय आहे तेव्हा. तर आणि सगळ्यांना प्रसन्न करत होते श्रीकृष्ण. अनेक श्रीकृष्णाच्या लीला आहेत. एक दिवस यशोदेने विचार केला आणि आता सगळ्या प्रत्येक ठिकाणी कुठे 2 मटकी फोटायची, कुठे 1 फोटायचं. आता यशोदेच्या घरामध्ये 17 मटकी होती. मुख्य ठिकाण आलं 17 मटक्यांचं. तिथे अशी लागलेली होती, काही अशी आणि काही अशी. आणि प्रत्येक मटक्यामध्ये 1-1 रवी होती, मोठी रवी वेगवेगळी. आणि ब्रजवासी लोक जे विरजण लावतात ते आपण काय करतो, दुसऱ्या भांड्यात विरजण लावतो, मग वरची मलाई काढून घेतो आणि मग त्यात घुसवतो. मग ती मलाई वेगळी घुसतो, त्यात लोणी काढतो. ते ब्रजवासी लोक आणि इतके गोर कुठे नाही, सगळी मोठमोठी मटकी ठेवलेली होती, त्यातच विरजण घालायचे. आणि ते झाल्यानंतर नंतर ते धुवून बरोबर ठेवून द्यायचे, पुन्हा त्यात विरजण घालायचे ते. आणि प्रत्येक मटक्यामध्ये 1-1 मोठी रवी. तेव्हा काही यशोदेनी मंथन केलं, काही गोपींनी मंथन करायचे तिथे. आणि विचार केला की आता याला जरा थोडं आणि कड्या घेते. दूध गरम करायला ठेवून दिलं. दूध गरम करायला ठेवलं. दूध गरम झालं का चुलीतला विस्तो कमी करून दिला. चांगलं दूध तापून गेलं विस्तो घेते. आणि थोडं बाळकृष्णाला मांडीवर घेतलं की आता थोडं मांडी घेते. बाळकृष्ण एकटक बघायला लागले. बघा भगवान 24 तास आपली परीक्षा घेतात की आपलं लक्ष मायेकडे आहे की परमब्रह्माकडे आहे. त्याच्या लक्षात की मायेकडेच लक्ष आहे. आज यशोदेची परीक्षा घेतात. आपल्याला वाटेल यशोदा तर अगदी डिस्टिंक्शन मिळेल, बघू काय होते. तर डिस्टिंक्शन माहिती की काय होते. यशोदा पास झाली तरी पुष्कळ आहे, पण बहुतेक पास नाही होणार असं वाटते, कारण रिझल्ट लागायचा. तेव्हा तर मांडीवर घेतलं आणि यांनी काय केलं, आईचं लक्ष माझ्याकडे आहे की मायेकडे आहे हे बघण्याकरता योग मायानी तो अग्नी प्रज्वलित करून दिला. अग्नी प्रज्वलित केल्यावर दूध उतू जायला लागलं. हे बालकृष्णाने विचार केला, आई दूध सांभाळायला तर मला टाकून गेली तर आईचं लक्ष मायेकडे आहे, मला सोडलं नाही आईचं लक्ष माझ्याकडे आहे. आणि तिकडे आणि दूध उतू जायला लागलं. यशोदा नापास झाली. दुधाकडे लक्ष गेलं, बालकृष्णाला जमिनीवर ठेवून दिलं, ब्रह्म सोडलं. ठीक आहे, तुला दूध प्रिय आहे जास्ती. उठले बालकृष्ण, एका मटक्यातली रवी काढली आणि 17च्या 17 मटकी फोडून टाकली. 17 मटकी फोडली म्हणजे, आणि कृष्ण ती कर्षे ती तिचं सगळं आकर्षण आपल्याकडे करून घेतलं श्रीकृष्णाने. तेव्हा 17 मटकी. यशोदा सांगितलं थांब आता, आता मला कळलं. आणि ब्रजवासी लोक जे मंथन करतात ना, घुसळतात, ते एकदम लोणी काढत नाही. तेव्हाही नव्हते काढत, आताही नाही. त्यांचा समज असा आहे की काही वेळ ठेवल्यानंतर लोणी कर्जदार निघते, हा आपापला समज आहे. म्हणून आजही ते घुसळतात आणि लोणी तसंच पडलं असते, झाकण ठेवून देते. मग काही वेळाने तसं सगळ्या 17च्या 17 मटक्यामध्ये लोणी जसंच्या तसंच होतं. एवढी मोठमोठी मटकी यांनी सगळी मटकी फोडून टाकली. सगळा गोरच तिथे झाला. वानरांना बोलावलं या रे, वालबालांना बोलावलं या रे. त्यांनी सांगितलं, बाळकृष्ण दाखवून देतात की लोकांच्याच घरात उशीपत्र नाही, माझ्याही घरावर ठेवतो आम्ही तू उशीपत्र. तुमच्या घरची 2-3 फोडली, माझ्या घरची 17च्या 17 मटकी फोडून टाकली एकदम. यशोदाने सांगितलं थांब थांब आता. हातात छडी घेऊन गेली, मागे मागे द्यायला लागली. थोडं अंतर, पण बाळकृष्ण हातात नाही आले. का बरं? भगवंताच्या मुखामधनं धर्म निघालेला आहे आणि पाठीमधनं अधर्म निघालेला आहे. अधर्माच्या मागे जो जाईल त्याच्या हातात येतील कसे? बरीच मागे गेली, थकून गेली. साधक जेव्हा साधना करता करता थकून जाईल आणि सांगेल की परमेश्वरा आता माझी शक्ती नाही, तो साधन साध्य नाही आहे, तो कृपा साध्य आहे, पटकन कृपा करून दे. तेव्हा यशोदेनी तोंड तोडल्यावर आणि हात धरला
आता मी तिला, आई मला बांधू नकोस, आई मला बांधू नको. स्वर्गातले सगळे देवता बघतात ही लीला कशा करता केली. माझ्या यशोदेचा गोगवा देवलोकात देखील व्हा म्हणून केली. थोड्या वेळात प्रसंग ऐकता आपण आता. तेव्हा तर आणि सांगितलं, आता मी तुला बांधून टाकेल. आई मला बांधून नकोस, बांधून नकोस. उखळाशी बांधायला लागली पोटाने, म्हणून त्याचं एक नाव पडलं दामोदर. दाम म्हणजे बांधणं, उदर म्हणजे पोट. तिथे आणि खेड्यामध्ये आधी ती लाकडाची मुसळ असतात ना, अशी उखळ, ते अशी कुठेही फिरतात. ते उलटे कुठल्या देतात, सुलटे कुठल्या देतात, त्याला बांधून दिलं. आई मला बांधून नको. बांधायला लागले तर दोरी 2 बोट कमी पडायला लागली. गोपींनी पुष्कळ दोऱ्या आणल्या तरी हे 2 बोट काय आहे, एक अहम आणि एक ममता. जोपर्यंत अहम आहे आणि ममता आहे तोपर्यंत बांधला नाही जाणार. यशोदेला एकदम लक्षात आलं की माझ्या डोक्यात देखील एक दोरी आहे. पूर्वीच्या माता आपले केस विंचरल्यानंतर जे केस निघत होते ते फेकत नव्हते, त्याची एक दोरी करत होते. त्याला मराठीमध्ये केसाळी म्हणतात. आणि त्यांनी त्या केस बांधत होत्या. हे पट्ट्या पट्ट्या आजकालच्या पोरी ते एवढे मोठे कपडेच बांधून येतात तिथे. असं दिसते की काय बैरंब आला की काय, कोण आलं काय, हे एवढे मोठे ट्रॅव्हलच्या टायल बांधून येतात तिथे असे. तेव्हा ती त्यांनी बांधत असे. ती आठवण आली, ती काढली. बालकृष्णाने विचार केला, आपल्या केशबंधनाने बांधत्या. बंधनात येऊन गेले. बंधनात आल्या बरोबर आणि तिकडे यशोदेचा जय जयकार होतो देवलोकामध्ये. यशोदेवर पुष्पवृष्टी होती आहे की, आणि जो आपल्या मायेने सगळ्या जगाला बांधून टाकतो त्याला यशोदेने बांधून टाकलेला आहे. आई मला सोड, आई मला सोड. नाही, मी तुला सोडणार नाही. उखळ घेऊन घरात फिरतात. आई मला सोड, नाही सोड. आणि नंदबाबाच्या अंगणामध्ये 2 वृक्ष होते, त्यांचं नाव यमलार्जुन वृक्ष. ते अर्जुन वृक्ष, यमल म्हणजे जुळा. ते जुळे असल्यामुळे यमला हे मुखळ उसळ घेऊन, मुखळ घेऊन ते उखळ घेऊन त्यातून गेले आतमध्ये. श्रीकृष्ण आणि लहानसे होते, आडवे होऊन निघून गेले. ते उखळ काही जाईना. 2 वृक्ष होते असे. श्रीकृष्णाने असा धक्का मारल्याबरोबर त्यातून 2 पुरुष निघाले. श्रीकृष्णाने तुम्ही कोण आहात? त्या श्रीकृष्णाला माहिती नव्हतं का? माहित. त्याने काही सांगितलं, कुबेराची 2 मुलं, नल कुबर आणि मणिग्रीव त्यांचं नाव. कुबेराची 2 मुलं गंगेमध्ये नग्न स्नान करत होते स्त्रियांच्या बरोबर. नदीमध्ये, तलावामध्ये, विहिरीमध्ये नग्न स्नान करणं स्त्रियांना किंवा पुरुषांना हे मना आहे, वरून त्याचा अपमान होतो. तेव्हा नारदाने ते जाऊन बघितलं की तुम्ही ह्या अधर्म करतात तुम्ही, आणि जा तुम्ही वृक्ष व्हाल. संत कोणताही कोणाला नरकात पाठवत नाही आणि किंवा परमेश्वर पाठवत नाही नरकामध्ये. वृक्ष व्हाल. आणि त्यांनी क्षमायाचना केली. सांगितलं की नंदाच्या अंगणामध्ये तुम्ही वृक्ष व्हाल. श्रीकृष्णाचा स्पर्श झाल्यानंतर तुम्ही आमच्या लोकात जाल. त्या श्रीकृष्णाचा स्पर्श श्रीकृष्णाने विचारलं, त्यांनी स्तुती केली. सांगितलं आमचं नाव लव. श्रीकृष्णाने तुमची काय इच्छा आहे? आम्हाला आपले गोलोकामधले नित्य सखा करून द्या. गोलोकात तथास्तु म्हणून गोलोकात पाठवून दिलं. एकाचं नाव झालं स्निग्ध आणि एकाचं नाव झालं मधुकंठ. आणि तेव्हा मग तिकडे लीला संपली. ते झाड योगमायाला सांगून धरून ठेवले आणि ते निघून गेल्यावर झाड खाली पडले. झाड कमला नंदबाबा आले. याने आपल्या लीला सुरू केल्या. बाबा बाबा आईने आम्हाला मारून टाकलं, बाबा आईने आम्हाला मारून टाकलं. मारलं कशाला? यशोदेने काय सांगितलं, घरामधली जुनी जुनी मटकी फोडून टाकलेली. याचा अर्थ काय? जुनी मटकी फोडून टाकली हे भागवतात लिहिल्या गेलं. याचा अर्थ काय? आपल्या घरामध्ये आपण जुन्या वस्तू पुष्कळ ठेवून देतात. ही काय? ही माझ्या खापर पंजोबाची आठवण आहे, ही माझ्या पंजोबाची आठवण आहे, ही माझ्या आजोबाची आठवण आहे, ही माझ्या वडिलांची आठवण आहे. अशा जुन्या वस्तू किती दिवस ठेवणार? कोणी तुम्ही गेले तुमची एक आठवण आहे. या वस्तूंचं शेवटी करायचं काय? तेव्हा सुखदेवजी महाराजांनी काय सांगितलं होतं, भूतकाळाला विसरून जा, भविष्यकाळाला विसरून जा आणि वर्तमान सुधार. नेहमी वर्तमानात वागा. भूतकाळात कुठली गोष्ट होत नाही, भविष्यकाळात कुठली गोष्ट होत नाही. प्रत्येक गोष्ट वर्तमानात होते. म्हणून त्यांनी सगळ्या जुन्या त्या आठवणी काढून परमेश्वराची एक आठवण तुम्ही ठेवा, हा त्याचा अर्थ. आणि सांगितलं की मी आईचा नाही ही शब्द देखील यशोदेला सहन होत नसत. आणि डोळ्यात पाण्यावर आई मी तुझाच आहे, मी त्या
अनेक गोकुळातल्या लीला आहेत. गोकुळाच्या लीलांची समाप्ती सुखिया नावाच्या माळींच्या प्रसंगावर होते. सुखिया नावाची एक माळीण होती, मथुरेत राहत होती. दिसायला अतिशय देखणी आणि बालविद्या म्हणजे केवळ मथुरेतच नाही तर मथुरा परिसरामध्ये तिच्या सौंदर्याचा गवगाव होता. फळं विकत असे ती फळं, आणि एक लहानशी झोपडी आहे. आजही आपण मथुरेला गेलात, जरा पुष्कळ दूर जावं लागतं आपल्याला, तिचं स्थान तिथे आहे, सुख्या माळींचं स्थान. आजही तिथे उत्खनन सुरू आहे. हिरेमोती आज मिळतात. हिरेमोती आले कुठून? ती फळं विकणारी बाई. संक्षिप्तपणे आपण प्रसंग ऐकून घ्या. ह्या सगळ्या घटित घटना आहेत. एक होता राजा, एक होता राणी. या गोष्टी नाही आहेत, कहाणी नाही आहे. तेव्हा ती फळं विकायची आणि तिची इच्छा काय होती म्हणजे आपल्या सौंदर्याचा तिने कधीही दुरुपयोग केला नाही. नाहीतर सगळे फळं विकायला जायची तेव्हा अति सुंदर लोक म्हणतात कशाही, आणि कोणी जरी म्हटलं, गुंडांनी म्हटलं काय अशी फिरते आणि एखाद्याच्या बिस्तराची राणी हो आणि मालूम ती काय विचारायची माहिती? काय रे, जीभ तोंडात ठेवायची आहे की काढून घ्यायची आहे बाहेर, एवढंच विचारत असे. घाबरत असत तिला. का बरं? बघा, ज्याला भगवंताचं बल आहे त्याचं कोणी काही करू शकत नाही. ही प्रत्येक घटना आपण प्रल्हादाची बघितली. हिरण्यकश्यप किती मारण्याचा प्रयत्न करत होता पण काही चाललं नाही त्याचं, कारण त्याला बरं तसं सुख्या माईला भरून तिची काय इच्छा होती हो. बघा, इच्छा किती सात्विक. इच्छा सात्विक करा. माईक इच्छा करायला वेळ, पूर्ण करायला वेळ लागेल व्हायला. सात्विक इच्छा करा. काय इच्छा होती? माझ्या कृष्णाने मला एकदा आई म्हणून हाक मारावं, एवढीच इच्छा. आई म्हणून हाक मारावं. गीता सांगते यथा मां प्रपद्यन्ते तथा तथैव भजामि. बस. फळं विकत होती. मूर्ती राधाकृष्णाची जवळ विचारायची, भूक लागली ना, भूक लागली की मला आई म्हणून हाक मार, मग तुला पाणी प्यायला दिले. झोपताना पुन्हा आपल्या जवळ घेऊन मला आई म्हणून हाक मार. किती व्याकुळ झाली होती फक्त त्याची आई शब्द ऐकायला तिथे. आणि शेवटी दिवसेंदिवस शरीर तर क्षीणत जाते. तिथे महात्मांच्या संघामध्ये जायची आणि महात्माने सांगितलं की एक दिवस तर तिचे जोपर्यंत उग्रसेन राजा होता तिची फळं विकल्या जात होती. कंस राजा झाल्याबरोबर त्याची सगळी फळं आणि कंसाचे शिपाई खाऊन टाकत असत. त्यामुळे तिला उपास मारत असे. तिच्या झोपडीला कुलूप नाही, किल्ली नाही, काय नाही. तिच्या झोपडीच्या जवळच एक महात्मा राहत होते. बसलेली होती. त्याने विचारलं, सुखिया फळ विकायला? नाही म्हणे, माझी फळं कंसाचे शिपाई खाऊन टाकतात. इथे मथुरेत फळं विकल्या जात नाहीत. मी बरसानाला गेली, तिथे नाही विकल्या गेली. वृंदावनला गेली, नाही विकल्या गेली. गोवर्धनाला नाही विकल्या गेली. आता काय खरं? म्हणे तू माझ्या झोपडीत खाल काहीतरी आणि मेहनत केली मग खाल्लं तर ठीक आहे. कुठे? तू गोकुळात जा. तिने सांगितलं गोकुळामध्ये नंदकुमार आहे, मला तो आई म्हणून हाक मारेल. संतांनी बघितलं बघा, परमेश्वराने आपल्या मधला दुवा संत आहेत. संतांनी बघितलं की हे किती व्याकुळ झालेली आहे फक्त आई शब्द ऐकण्याकरता. गोकुळात मी गेली तर तो मला आई म्हणून हाक मारेल. हो म्हणाला. गोकुळामध्ये आणि आता दिवसेंदिवस वृद्धावस्था यायला लागली. शरीर क्षीण झालं अगदी. दिसायला अति देखणी होती, भयंकर देखणी दिसायला. आणि तशा अवस्थेमध्ये गोकुळामध्ये गेली. गोकुळात गेली. फळं घ्या, फळं, माझी ताजी ताजी फळं, गुणवत्ता उत्पन्न करणारी फळं कोणी घेतली नाही. नंदभवनाच्या जवळनं गेली. तिथे वृंदावनमध्ये महावन नावाचे एक वन आहे. त्या आणि वनामध्ये गेली आणि तिथे झाडांना पुष्कळ फळं लागली होती. आता तिथे झाडं कमी आहेत ना वनामध्ये, तेव्हा पुष्कळ झाडं होती. तिथे फळं देखील भरपूर होती. सांगितलं की इथे आणि फळं पुष्कळ आहेत, माझे फळ कोण घेणार आहे? आणि कन्हैया, माझं लोणी खटी साखर तर नाही आहे तुला द्यायला. असं वाटलं होतं तू एक दिवस मला आई म्हणून हाक मारशील. माझ्या जीवनाची संध्याकाळ आहे रे, संध्याकाळी मी तुझ्या दारावर आलेली आहे. मला ठीक आहे, येते मी तुझ्या गोकुळात. आता जायला लागल्याबरोबर शांडिल्य ऋषी गोपांचे पुरोहित. शांडिल्य ऋषीने आवाज दिला, वृद्धे थांब.
थांबली, शांडिल्य ऋषींना नमस्कार केला. कोण आहेस तू? मी मथुरीची फळ विकणारी आहे. तू सुखिया माईण आहेस? म्हणाले हो. सुखिया किती वृद्ध झाली, आशेने आली होती की मला बालकृष्ण एक दिवस आई म्हणून हाक मारेल, पण मी अभागी आहे. मला आपलं दर्शन झालं आणि बालकृष्णाला मला फळ द्यायची होती. मी आपल्यालाच फळ देऊन टाकते. 2 फळ त्यांना देऊन टाकले. त्यांनी सांगितलं, वृद्धे थांब. काय सांगितलं? या गोकुळातनं कोणी उदास होऊन जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा, भागवताचे शब्द आहे. आपण उदास होऊन नाही येऊ शकत. आपण दर्शनाला जात नाही वृंदावनामध्ये, तिथली शोभा बघायला जाता, ते लीला स्थळी बघायला जाता. दर्शनाला गेलं म्हणजे दर्शनाला जाऊ शकत नाही. इथून तू थांब. काय केलं शांडिल्य ऋषीने? ध्यान केलं की बालकृष्ण ब्रह्मांड घाटावर खेळत होते. बालकृष्ण एक आणि व्याकुळ झालेला जीव तुझ्या दाराशी आलेला आहे. त्याच्या जीवनाची संध्याकाळ आहे, त्याला दर्शन देणार नाही. तू म्हणशील की त्याचं आणि पुण्य नाही आहे. माझं सगळं पुण्य घेऊन संत महात्मा इतके दयाळू असतात की आपलं पुण्य देखील प्रदान करून देतात. त्या माझं सगळं पुण्य घेऊन त्याला दर्शन द्या. गुरुदेव मी आत्ता आलो. सांगितलं जा नंद भवनावर जा. तिथे आवाज. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, संतांना नमस्कार केला. शांडिल्य ऋषी गोपांचे पुरोहित आहेत, नमस्कार केला आणि नंद भवनावरनं आणि व्याकुळतेने आवाज देत आली, जय जय राधा रमण हरि बोल, राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. आणि व्याकुळ ऐकल्याबरोबर आणि बाळकृष्ण धावत आले आणि मागच्या धावत बाळकृष्ण आले. ही चालली होती डोक्यावर आणि फळांची टोपली आहे आणि ही जाते आहे तिथे. आणि बाळकृष्णांनी एकदम हाक मारली, आई 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 ये था माम प्रपद्यन्ते तास भजाम्यहम. जी इच्छा कराल ती तो पूर्ण करतो. वेळ लागेल त्याच्या राज्यात आणि देर आहे पण अंधेर नाही आहे, लक्षात ठेवा. तेव्हा आई आई एकदम मागे बघितल्यावर डोळ्याला धारा लागल्या. टोपली डोक्यावरती आहे. आई तू मला फळ द्यायला. डोळ्याला धारा लागल्या. टोपली तर काय सांगतात बालकृष्ण धावत आले. आई आणि तू खाली वाग. हा आणि तुझी टोपली बाहेर आहे. इतक्या उंच माझा हात नाही पोहोचत. याचा अर्थ काय? हे कोणाला सांगतायत? हे संसारी माणसाला सांगतायत की जो तुझ्या डोक्यात टोपलं म्हणजे हा जो संसाराचा बोध मी दिला तुझ्या डोक्यावर तो मी दिलेला आहे. तू खाली वाग. म्हणजे कोणताही गृहस्थी माणसांनी लीनतेने संसार करावा. गरीब असा की श्रीमंत असा आणि लीनतेने संसार केल्यानंतर त्या संसारात आपल्याला भगवंताचं दर्शन तिकडे बघावं. लीनतेने करावा संसार. असले प्राप्त स्थितीमध्ये त्याच्या कृपेची अनुभूती करावी आणि चमत्कार बघावा. तेव्हा तू खाली वाग. टोपली उतरून दिली. फळं द्यायला आली. म्हणाले आता लहानशा 2-2 फळ घेतले. आई मी सगळी फळं घेऊन जा. डोळ्याला धारा. आज मला माझ्या बाळकृष्णाने आई म्हणून हाक मारली. नाही घेऊन गेला आणि थांब म्हणाले. आणि हा प्रसंग दशमस्कंद पूर्वार्धामध्ये 11व्या अध्यायामध्ये केवळ 2 श्लोकामध्ये आहे. 10 आणि 11 2 श्लोक. श्लोक ऐकायचे आपल्याला. क्रिणी भू फलानिती सुता सतुर्मच्युता फलार्थी दान मादाय ये सर्वफल प्रदा. एक प्रश्न. आणि दुसरा श्लोक फल विक्रियणी तसच्युत दानम करद्वयम फलैर पूरद रत्नै फल भांडम पुरीच. हा दुसरा श्लोक. यामध्ये सगळा वेदांत आहे. हा एकच प्रसंग सांगितलं तर 2 दिवस पुरतो. सप्ताहामध्ये वेळेचं
अतिशय बंधन असतं. तेव्हा थांब आपल्या दोन्ही हाताने, आणि यशोदेच्या अंगणामध्ये तांदळाचं धान चुकत होतं, ते धान घेऊन आले बालकृष्ण, आणि टोपली टाकायला लागल्यावर हातामध्ये बघितलं 2 दाणे राहिले शिल्लक. बाकीचं आणि असं हे झालं, इथून पडून गेले खाली. याला म्हणतात प्रारब्ध. त्याने दाखवून दिलं प्रारब्धाने की मी, श्रीकृष्णाने बघितलं, सांगितलं माझ्या समोर तू जोर करतोस. ते 2 दाणे टाकून त्या 2 दाण्यामध्ये ती टोपली भरून गेली हिऱ्या मोत्यानी. तिने बघितलं का की माझी टोपली भरलेली आहे? नाही, तिचं लक्ष एक मात्र बाळकृष्णाकडे होत. बघत राहिली. बेटा माझ्या मांडीवर बसला, शिराचं अवघराण केलं, आणि ते मग 2 यांनी भरून गेली. तिला असं वाटलं की जर आणि कोणी बघेल तर म्हणेल मुलं पळवणारी बाई आहे. जा बेटा, तुझी आई तुझी वाट बघत असते, तू पण माझी आई आहेस ना. आई आई तिच्या जीवनाच्या संध्याकाळी माझी इच्छा यांनी पूर्ण केली. लक्षात ठेवा, सात्विक इच्छा करा, आपल्या मृत्यूच्या अगोदर तू इच्छा पूर्ण करा. इच्छा हीच करा की मला मृत्यूच्या अगोदर तुझं दर्शन व्हायला पाहिजे. माझ्या ममतामय मातांनो, माझ्या पूज्य सज्जनांनो, दर्शन होणार आणि होणार, निश्चित होणार, यावर आपण विश्वास ठेवा. तेव्हा आणि सांगितलं की ठीक आहे. आणि थोडे गेले, त्याला वाटलं थोडा दूर गेल्याशिवाय, आणि ते दिसेनाच झाले. टोपली उचलली, भयंकर भारी झाली. काय टोपली त्या हे नाही बघितलं. जातून ब्रह्मांड घाटावरनं जात असताना ती डोळ्यासमोर सारखा बालकृष्ण ती टोपली त्या पाण्यात टाकून दिली. सगळे हिरे मोती त्या टोपलीत पडायला लागले, आणि बघणारे लोक सांगायला लागले, अरे अरे ए सुखिया, ए सुखिया, तुझे हिरे मोती पडतायत ना, कुठून आणले ते? ती मनात म्हणते, एवढा मोठा हिरा मला मिळाला, मला काय करायचं? बघितलं, टोपली टाकून दिली, आपल्या झोपडीत गेली. झोपडीला बाहेरनं नमस्कार केला. झोपडीला कुलूप नव्हतं, किल्ली नव्हती, काही नाही, नुसती अडकवून देते. झोपडी उघडून बघितल्याबरोबर केवढं आश्चर्य झालं. एका बाजूला हिऱ्या मोत्याचे ढिगार लागले होते, एका बाजूला सोने चांदीचे ढिगार लागले होते, एका बाजूला अन्नाचे ढिगार लागले होते. हे कुठून आलं? जे खाली पडलं होतं ना, तिथनं टोपलीपर्यंत ते सगळं श्रीकृष्णाने तिथे पाठवून दिलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवानी दिलेलं सरत नाही आणि माणसाने दिलेलं पुरत नाही. ते आणि सगळ्यांना सांगायला लागली, ज्याला जे पाहिजे ते घेऊन जा. लोकांना वाटलं हीच तर उपाशी राहत होते, शेजारचे संत होते, काय आहे सुखिया, काय ना. आपण बघा, हिरे मोती लोक भराभर महाराज वाटून द्या. जे निराधार असतील, ज्यांना श्रीकृष्णाचं दर्शन करायचं, त्यांना सगळ्यांना वाटून द्या. त्यांनी काही असा विचार केला का मी आता आणि कोणी मोठी मोठी दुकानं घालेल किंवा कोणाला दत्तक घेईल? नाही. आणि किती 2-3 दिवस झाले सांग वाटून द्यायला लागली. ते स्थान मथुर दूर आहे, तिथे आजही तिथे उत्खनन सुरू आहे. पुष्कळ हिरे मोती आजही मिळतात तिथे. आणि एकदा तिची अशी इच्छा होती, मनात आलं होतं की मी जशी यमुनेच्या किनाऱ्यावर आहे तशी जर गंगेच्या किनाऱ्यावर असते तर शेवटी माझ्या तोंडात गंगाच गेलं असतं. सात्विक इच्छा होती. इच्छा असली की ती आपल्या आत्म्यामध्ये शिल्लक राहते. इच्छा ती लिंगदेहामध्ये ती इच्छा होती. आणि पुन्हा आता टोपली नाही, काही नाही, आता तशीच गेली. आणि आता पुन्हा विचार केला की आता वृद्धावस्था आलेली आहे. महात्म्याला नमस्कार करून आली की महाराज आता मी पुन्हा इथे येणार नाही, मी जाते माझ्या मुलाला. महात्मा समजले की हिचा अंतकाळ आलेला आहे, वृद्ध झालेली होती. आणि जाताना नंद भवनावरून जायला लागला, व्याकुळ त्याने आवाज द्यायला, रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. आणि बाळकृष्ण धावत आले, आई आई आई. धावत मागे बघितलं, टोपली नाही, काही नाही. बाळकृष्ण काय म्हणतात, आई आज मला मांडीवर नाही घेणार? खाली बसली, मांडीवर घेतलं.
शिराचं उघराण केलं, डोळ्याला धारा लागल्या. आई, आई तुला काय पाहिजे? आई सांग, आई तुला काय पाहिजे? बाळकृष्ण विचारतात. जीवनाची संध्याकाळ बेटा, मला तुझ्या मांडीवर झोपावंसं वाटतं. बाळकृष्ण समजून गेले, हिचा अंतकाळ आला. बघा, जन्म देणाऱ्या मुलाची मांडी आज मिळणं मोठं कठीण आहे. कारण मुलगा कामाकरता इकडे असतो, तिकडे असतो, तिकडे असतो. मुलाची नाही, मुलीची नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वराची मांडी केव्हाही कुठेही आपल्याला मिळेल. तिथे 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 कोण होतं? कोणी नाही. सांगितलं बेटा आज मला झोपावंसं वाटतं. ठीक आहे. आणि मांडीवर डोकं घेतलं तिचं. शास्त्रामध्ये लिहिलं आहे की मृत्यूच्या वेळेला आपलं शरीर धरतीवर पाहिजे, गोकुळची पवित्र धरती. आणि तिथे आणि सांगितलं बेटा आता आई म्हणून मला आई आई आई. आणि एकदा आई तुझी ही इच्छा होती ना की गंगाजल तुझ्या आणि मुखामध्ये जावा म्हणून. बेटा बघायला लागली बेटा. आणि कुठे मृत्यू कुठे होतो? यमुनेच्या किनाऱ्यावर. आणि गंगाजल तोंडात जाते. कसं जाते? सुखदेवजी महाराज वर्णन करतात, आई गंगाजल बेटा. आणि आपला उजवा पाय वर केला, अंगठ्याकडे सांगितलं गंगे प्रगट हो. आणि माझ्या आईच्या मुखामध्ये गंगाजल. आणि प्रत्यक्ष आणि तिने बघितलं की प्रत्यक्ष गंगा आपल्या हाताने गंगाजल टाकते. आणि बेटा मला आई आई आई. तिच्या मुखात शब्द निघायला लागले, जय 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 राधा रमण हरि बोल. जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि. श्रीकृष्णाच्या मांडीवर तिचे प्राण गेले. आई 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 मिठी मारली. तिचं सगळं औद्योगिक कर्म श्रीकृष्णांनी केलं. आणि असं कधी श्रीकृष्ण सांगतात, असं कशाला म्हणता की माझं कोणी नाही म्हणून? मी तुमचा नाही. जगातल्या माणसाची तुम्ही इच्छा का करता? मला तुम्ही केव्हाही बोलवा, मी आहे. तिचं सगळं औद्योगिक कर्म श्रीकृष्णांनी केलं. ज्या ठिकाणी मथुरेत आपल्याला थोडं दूर जावं लागेल, ज्या ठिकाणी हे स्थान आहे, तिथे आज देखील आपण गेलात तर आपल्या कानावरती हे शब्द येतात. आजही आपण गेलात तरी तिथे आपली दृढ भावना पाहिजे भगवंताबद्दल, म्हणजे ते स्थान येतात. आणि इकडे ते स्थान येते. आणि ब्रजभूमीमध्ये उत्पात पुष्कळ व्हायला लागले. तेव्हा सगळ्यांनी असं ठरवलं की आता गोकुळामध्ये जायचं राहिलं. नंदबाबांनी नंदगाव म्हणून गाव वसवलं. जायला सगळे गाडीत बसले. आणि बालकृष्ण कुठे गेले? कोणत्या योगाजवळ गेले नाही, कोणत्या तपस्याजवळ गेले नाही. ज्या ठिकाणी सुख्या माईंचं स्थान तिथे गेले. आणि बालकृष्णांनी काय केलं? तिथे नमस्कार केला. सांगितलं आई मी आणि तुझ्याजवळ नेहमी इथे एका स्वरूपाने इथेच राहील. आणि ते गाडीत बसून जायला लागले. त्यांच्या कानावर आणि व्याकुळ त्यांनी शब्द यायला लागले, जय जय राधा रमण हरि बोल. जय हो. जय जय राधा रमण हरि बोल. जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा